अजूनही मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही। दिवाळी अधिवेशनात मंत्री हे बिन खात्याचेच राहिले असल्याचं आता समोर आलंय। त्यामुळे खातेवाटपासाठी मुहूर्त कधी मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे। आज खातेवाटप होईल असं वाटतंय। तीनही नेते ठरवतील ते आम्हाला मान्य आहे। रायगडचं पालकमंत्रीपद नशिबात असेल असं वाटतंय असं वक्तव्य केलंय भरत गोगावले यांनी। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील रामगिरी बंगल्यावर चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। चहापानाच्या कार्यक्रमासाठी महायुतीच्या नेत्यांनी हजेरी लावली। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होईल। विरोधक आजही सरकारला घेरणार असल्याची दाट शक्यता आहे। शरद पवार आज परभणी आणि बीड दौऱ्यावर आहेत। सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची ते भेट घेतील। त्यानंतर परभणी हिंसाचार प्रकरणी शरद पवार परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबासह धरणं आंदोलनाच्या ठिकाणी देखील भेट देणार आहेत। नागपुरात भाजपची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेबाबत मोठा निर्णय घेतलाय। निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह दोन्ही गोष्टी एकनाथ शिंदेंकडेच ठेवल्या होत्या। तसंच पक्षाच्या चल अचल संपत्तीवर सुद्धा दोन्ही गटात दावे सुरू होते। यापैकी शिवसेना ताब्यात घेण्यापूर्वी पक्षाच्या खात्यावर जमा असलेली सर्व रक्कम उद्धव ठाकरेंना परत करण्याचा निर्णय शिंदेंनी घेतलाय। मध्य रेल्वेची अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे। ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन दिशेच्या दोन्ही लोकल रद्द करण्यात येणार आहेत। रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसकालीन ब्लॉक असणार आहे। मध्य रेल्वे मार्गावरती 21 डिसेंबर आणि 22 डिसेंबरला सीएसएमटी ते कल्याण आणि कल्याण कर्जत या मार्गावरती गर्डर टाकण्याचं काम करण्यासाठी ब्लॉक घेतला जाईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे। त्यामुळे अप आणि डाऊन धीम्या आणि जलद मार्गावर 5व्या आणि 6व्या मार्गावरती काम केलं जाणार आहे। मुंबईतील हवेची गुणवत्ता वाईट होत चालली आहे। वर्षभर सुधारण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत असे ताशेरे हायकोर्टानं हाणलेत। महापालिका आणि राज्य सरकारला हायकोर्टानं धारेवर धरलं। मुंबईकरांची सध्या दुपारच्या वेळी धुरकट वातावरणापासून सुटका होताना दिसत नाहीये। पुढील किमान 2 दिवस ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे। कुर्ल्यातील बस दुर्घटनेनंतर रस्त्यावरील पादचारी आणि प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली। महानगरपालिकेनं कुर्ल्यातील बर्वे मार्ग आणि रेल्वे स्थानक मार्गावरील अवैध बांधकामांवरती कारवाई केली आहे। पश्चिम रेल्वेच्या कामांमुळे 24, 25 आणि 25-26 तारखेला 9.5 तासांचा रात्रकालीन ब्लॉक रेल्वे प्रशासनानं घोषित केलाय। ब्लॉक वेळ दादर ते अंधेरी दरम्यान धीम्या आणि जलद मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या बंद असणार आहेत। पुणे रिंग रोड लगत प्रस्तावित 2 ग्रोथ सेंटरमधील 117 गावांचा नकाशा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं जाहीर केलाय। याबाबत काही हरकती अथवा सूचना असल्यास त्या दाखल करण्यासाठी पुढील 60 दिवसांची मुदत MSRDCनं दिली आहे। एक मजली झोपड्यांच्या वरच्या मजल्यासाठी आता घर मिळणार असून त्यासाठी विशेष धोरण तयार करण्यात आले। वरच्या मजल्यावरील झोपडीधारकांना 25 वर्षांसाठी धारावी बाहेर भाडे करारावरती घर देण्यात येणार आहेत। पिंपरीमध्ये नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिका प्रशासनानं रात्री 10 ते सकाळी 7 या वेळेत बांधकाम करण्यावरती बंदी घातली आहे। तसंच नवीन गृहनिर्माण प्रकल्पासाठी वैयक्तिक पाणी मीटर बसवणं बंधनकारक करण्यात आलं असून बांधकाम व्यावसायिकांनी घराचा ताबा देताना एरेटर टॅब्स बसवणं अनिवार्य केलंय। पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील 20 जागा पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी देण्याचं निश्चित करण्यात आलंय। या टाक्यांची कामं पूर्ण झाल्यानंतर तिथे सुमारे 3.5 लाख लिटर पाण्याचा साठा करता येणार असून त्यामुळे जवळपासच्या भागातील पाणी पुरवठ्यातील अडचणी दूर होणार आहेत। पुणे महानगरपालिकेचा कोट्यवधी रुपयांचा मिळकत कर न भरणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेनं मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेत गेल्या 18 दिवसात 27 मिळकती सील केल्या आहेत। 20 वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान असलेल्या आयुर्मान झालेल्या काळ्या पिवळ्या जीप टॅक्सीची नियमानुसार नोंदणी रद्द करणं आवश्यक आहे। ही वाहनं जप्त करण्याची कार्यवाही परिवहन विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे। ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नाशिकची विमानसेवा फुल झाली आहे। नाशिक गोवा विमानसेवेची 85% तिकीटं बुक झाली असून ताडोबा आणि गोव्याला नाशिककरांनी पसंती दिली आहे। नाशिक शहरामध्ये आजपासून 3 जानेवारीपर्यंत पुन्हा मनाई आदेश लागू करण्यात आलेत। मनाई आदेशाच्या कालावधीत पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारचं आंदोलन आणि रास्ता रोको अथवा निदर्शनं करता येणार नाहीत। विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सीईटी कक्षातर्फे राबवण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। सीईटी कक्षानं नोव्हेंबरमध्ये पुढील वर्षीच्या परीक्षांचं तात्पुरतं वेळापत्रक जाहीर केले आणि या वेळापत्रकानुसार मार्च महिन्यापासून विविध विषयांच्या परीक्षा सुरू होणार आहेत।
IIT मुंबई आणि जपानचे तोहोकू विद्यापीठ यांच्यामध्ये सामंजस्य करार झालाय. त्यानुसार या दोन्ही शिक्षण संस्था एकत्रितरित्या जॉईंट अकॅडमिक अँड रिसर्च प्रोग्राम राबवणार आहेत. त्यामुळे पदव्युत्तर पदवी आणि PhDच्या विद्यार्थ्यांना दोन्ही शिक्षण संस्थांमध्ये शिकता येईल आणि दोन्ही शिक्षण संस्थांची पदवीही त्यांना मिळेल. मुंबईतील बोट दुर्घटनेतील चौकशीसाठी नौदलानं एका समितीची स्थापना केली आहे. नौदलाच्या स्पीड बोटीनं धडक दिल्यामुळे नीलकमल बोट बुडून त्यात 14 जणांचा मृत्यू झाला. एसटी महामंडळाच्या तिकिटात जानेवारी महिन्यात भाडेवाढ होणार आहे. एसटीनं राज्य सरकारला 14.13% भाडेवाढीला प्रस्ताव दिलाय. हा प्रस्ताव मान्य झाल्यास शिवनेरीच्या दरात 70 रुपयांची तर साध्या तिकीट दरामध्ये 60 ते 80 रुपयांची वाढ होणार आहे. एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल बस स्थानक परिसराच्या काँक्रिटीकरणाचं काम 23 डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई सेंट्रल बस स्थानकातून सुटणाऱ्या बाहेरील आगाराच्या बसच्या फेऱ्या पुढील 2 महिन्यांसाठी परळ, दादर, कुर्ला, नेहरू नगर बस स्थानकातून सोडण्यात येणार आहेत. नवतंत्रज्ञान आणि त्यावरती मोठ्या प्रमाणात सुरू होत असलेले उद्योग यामुळे नव्या वर्षात मोठ्या प्रमाणात तरुणांना नोकऱ्या मिळण्याचे संकेत मिळत आहेत. तर आगामी वर्षात नोकऱ्या देण्याचं प्रमाण 9% वाढू शकतं, असे जॉब्स अँड टॅलेंट प्लॅटफॉर्म फाउंडेशनच्या एका अहवालातनं स्पष्ट झालंय. राज्य लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच MPSCच्या राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेमध्ये 1 वर्षानं वाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य सरकारनं घेतलाय. वयोमर्यादा ओलांडल्यामुळे नोकरीपासून वंचित राहण्याची चिंता लागलेल्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा मिळालाय. राज्यामध्ये मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात येणार आहे. लाभार्थी योजनेअंतर्गत शाळा समितीकडे निधी दिला जाणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू होताच योग्य मापाचे गणवेश मिळतील. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील 45 लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. सोन्याचा भाव सलग तिसऱ्या दिवशी घसरला असून प्रति 10 ग्रॅम 170 रुपयांनी घसरून 78,130 रुपयांवरती आलाय. तर चांदी 88,150 रुपये किलोवरती आली आहे. बाजारात ज्वेलर्सकडनं मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. दिवाळीनंतर घाऊक आणि किरकोळ बाजारात पोह्यांच्या दरात वाढ झाल्यामुळे सामान्यांचा नाश्ता महाग झालाय. किरकोळ बाजारात पोह्यांच्या दरात किलोमागे 5 ते 7 रुपयांची वाढ झाल्यामुळे नागरिकांना नाश्त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहातर्फेच केला जाणार आहे. हा प्रकल्प अदानी समूहाला देण्याचा सरकारचा निर्णय मनमानी नाही, असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय. मुंबई, ठाणे, पुणे, दिल्ली किंवा देशातील इतर महानगरामध्ये घरांच्या किमती गगनाला भिडल्यात. असं असताना आता त्यांचं स्वप्न आणखी महागणार आहे. चटई क्षेत्र निर्देशांकावरती 18% वस्तू आणि सेवा कर आकारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं तयार केलाय. MMRDAनं पूर्व द्रुतगती महामार्ग ते BKC साठी आणखी एक पर्यायी रस्ता उपलब्ध केलाय. BKC कनेक्टर खालून जाणारा 180 मीटर लांबीचा रस्ता पूर्ण करण्यात आला असून सोमवारी वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. लग्न हा व्यावसायिक करार नाही आणि कायद्यातील तरतुदी या महिलांच्या कल्याणासाठी आहेत, त्यांच्या पतीला शिक्षा करण्यासाठी नाहीत, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. कायद्यातील कठोर तरतुदी महिलांच्या कल्याणासाठी असून पतीला शिक्षा, धमकावणं, वर्चस्व किंवा पिळवणूक करणं यासाठी नाहीत, असं देखील कोर्टानं म्हटलंय. मुंबईतील गोरेगाव येथील आरे जंगलातील आणखी काही झाडं तोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे का, अशी विचारणा न्यायालयानं सरकारला केली. सरकारच्या वकिलांना आपली भूमिका मांडता यावी यासाठी खटल्यातील सर्व पक्षांनी आपलं म्हणणं फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत न्यायालयाला सादर करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलाय. मावळ तालुका थंडीनं गारठलाय. लोणावळ्यात पुणे मुंबई एक्सप्रेस वे धुक्यात हरवला असून संपूर्ण मावळ तालुक्यात धुक्याची चादर पसरली आहे. थंडगार वारा आणि आल्हाददायक धुक्यात नागरिक निसर्गाचा आनंद घेत आहेत. मावळमध्ये धुक्याची चादर पसरली असून याचा पुणे मुंबई महामार्गावरील रेल्वे वाहतुकीला फटका बसलाय. धुक्यामुळे या मार्गावरील वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. वांगणी परिसरात धुकं पसरल्याचं चित्र. या धुक्यामुळे कल्याण कर्जत मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झालाय. इथल्या वाहतुकीचा वेग मंदावलाय. धुक्यामुळे वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. सांगलीमध्ये धुक्याचं साम्राज्य बघायला मिळालं. गुलाबी थंडीत आणि धुक्यात सांगली शहर हरवून गेल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला होता, मात्र गेल्या 2 दिवसांपासून थंडीचं प्रमाण कमी झालंय. पिंपरी चिंचवड शहरावरती धुक्याची चादर पसरली आहे. वाहन चालकांना शहरातील रस्त्यावरनं प्रवास करताना वाहनांची लाईट लावूनच मार्ग काढावा लागतोय. राज्याच्या किमान तापमानामध्ये सरासरी 3 ते 4 अंशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसभर जाणवणारा हवेतला गारठा गेल्या 24 तासांपासून कमी झालाय, मात्र पहाटेच्या थंडीचा कडाका कायम आहे. वातावरणातील बदलामुळे आजार बळावले. डोळ्यांची जळजळ होणं, सर्दी खोकला या आजारांमध्ये वाढ झाली आहे.
गेल्या महिनाभरात सरासरी 15 ते 30% रुग्ण वाढले असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. भाभा अणु संशोधन केंद्रानं विविध कृषी विद्यापीठांच्या सहकार्यानं व्यावसायिक लागवडीसाठी 8 नवीन पिकांचं वाण विकसित केलंय. यात 5 तृणधान्य आणि 3 तेलबियांच्या वाणांचा समावेश आहे. सोलापूर बाजारात लाल कांद्याची 40,000, नाशिक जिल्ह्यात 69,000 तर अहमदनगर बाजारामध्ये 33,000 क्विंटल आवक झाली. कांद्याला कमीत कमी 1,500 रुपयांपासून ते 4,500 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळालाय. या कर्जाच्या मुळे एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की महागाई वाढवली जाईल आणि जनतेच्या खिशातले पैसे काढले जातील. अशा पद्धतीचे उत्पन्नाचे स्रोत यांचे वाढू शकतात. अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. सरकारने ती भूमिका विधानसभेत स्पष्ट करावी की जनतेला महागाईतून त्यांच्या खिशातले पैसे काढणार का, राज्यातल्या प्रॉपर्ट्या शासनाच्या विकून उत्पन्न वाढवणार आहे का. हे सगळे प्रश्न आज जनतेच्या समोर आहे आणि आमच्याही समोर आहे. आणि म्हणून या सगळ्या उत्पन्नाचे स्रोत वाढत असताना सरकारने विधानसभेत याचा खुलासा करावा, ही भूमिका आमची राहणार आहे. विदर्भाच्या भूमीत हे अधिवेशन होते, मात्र विदर्भावर इथे कुठेही चर्चा झाली नाही किंवा विदर्भाला न्याय मिळाला नाही अशी काल विदर्भाच्या अंतिम आठवड्या प्रस्तावावर मी स्वतः ती भूमिका मांडलेली आहे. आज सरकार उत्तर काय देतं, विदर्भाला भोपळा देतं की तोंडाला पानं पुसून जातं, हे आज सरकारच्या उत्तरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आम्ही उत्तराची वाट पाहतोय. काल मी विदर्भाच्या अनुशेषाबद्दलची सगळी भूमिका विधानसभेत मांडली. योगायोगानं दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी पण अनुशेषाचे अनेक मुद्दे विरोधी पक्षात असताना उपस्थित केलेले होते. आता तेच मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ते आज काय उत्तर देतात त्याच्यावर आमचं लक्ष आहे. रस्त्यांचं जे आरक्षण आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे. फक्त एकच मुख्यमंत्र्यांकडे सर्व खाते आहेत, पूर्ण अधिवेशन गेले एकही खाते जोडून खूप वाजतंय. कसं बघताय? काल त्यांनी जेलच्या सुविधा वाढवण्याच्या दृष्टिकोनात एक बिल आणलेलं होतं. कैद्यांसाठी आता पुढच्या काळात काय काय व्यवस्था केल्या जाईल आणि स्वाभाविक आहे की सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे आणि त्याला खऱ्या अर्थानं कैदी हा काही जन्मता जन्माला येत नाही. त्याला त्या सरकार त्याचे काही त्या पद्धतीच्या वातावरणातून तो आरोपी होतो आणि मग तो कैदी होतो. त्यालाही पुन्हा मनुष्य जीवनामध्ये चांगलं जीवन जगता यावं त्यासाठी केलेला प्रयत्न, अशा पद्धतीचं एक बिल काल मुख्यमंत्र्यांनी मांडलेला होता. खरं तर आज राज्याच्या मंत्रिमंडळातही सगळ्या ज्या काही घोषणा झाली, मंत्री झालेत, नागपूरमध्ये झालेत आणि बिचारे अजूनही पोर्टफोलिओ त्यांना मिळालं नाही. त्यांना काही कळतच नाही की आम्ही नेमकं काय आमचं मंत्रीचं काम आहे की नाही आहे. बिनपगारी सध्या आता त्यांचं काम चाललेलं आहे. त्यामुळे गंमत लोकशाहीची या पद्धतीनं चाललेली आहे असं आम्हाला वाटतं आहे. अखेर सरकार त्यांचा आहे, काय निर्णय घ्यायचा स्वतःच मुख्यमंत्र्यांनी सगळे खाते आपल्याकडे ठेवावं का आम्हाला वाटतं काय करायचं तो त्यांचा. पण काय होतं की लोकशाहीची थट्टा आहे आणि आम्ही काल पण विधानसभेत सांगितलं की हे सरकार जनतेच्या मतानं निवडून आलेलं नाही. हे निवडणूक आयोग आणि यांच्या संगनमताने हे सरकार आलेलं आहे. मी वारंवार सांगेल आणि हे शेवटपर्यंत या सरकारला सांगेल की यांना हिंमत असेल तर मार्कंडवाडीमध्ये मॉकपोलियन सरकारच्या आखातीखाली यांनी घ्यावं. ते म्हणतात की तिथं घाबरवलं जातं, भीती घेतली, सरकारने घेतलं पाहिजे. जनतेचा तो अधिकार आहे आणि त्याच्यामुळे हे सरकार जनतेतून आलेलंच नाही, हे निवडणूक आयोगाच्या करामतीमुळे आलेलं आहे आणि हे स्पष्ट झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे सरकार जे वागते आहे ते लोकांसाठी नाही स्वतःसाठी जगते आहे असं दिसतं आहे. इव्हन उपमुख्यमंत्र्यांना पण खाती दिली नाहीये. तेच सांगत आहे, मंत्रिमंडळाचं पोर्टफोलिओच दिलं नाही तर उपमुख्यमंत्री हे मंत्रीच असतात. ते नावाचे उपमुख्यमंत्री असतात, नावाचे उपमुख्यमंत्री असतात, त्यालाही मंत्रीच म्हणतात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आखरी मी जे तुम्हाला कारण सांगितलं की जनतेतून आलं असतं तर यांना जनतेची भीती असती. आज जनतेची भीती नाही आणि म्हणून
सरकार आपल्या पद्धतीने वागते. सर, आज आपण बोललोय, महाविकास आघाडीचा आक्षेप आम्ही नागपूरच्या अधिवेशनात सर, आज चहापानाचा कार्यक्रम मुंबईच्या होता. मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री दोघे वेगवेगळे गेले. खाते वाटपाबद्दल नाराजी आहे बरीचशी आणि चांगली खाती मिळावी, मलाईदार खाती मिळावी यासाठी लॉबिंग पण सुरू असल्याची माहिती. एवढ्या बहुमताचं सरकार हल्ल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तारच 22 दिवसानंतर झाला. आता पोर्टफोलिओला किती दिवस लागतात ते मला माहिती नाही. त्यामुळे हा गोंधळच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात चाललेला आहे आणि ती जनता बघते. सर, गोसेखुर्द प्रकल्पाच्या बाबतीत पाहिलं तर आरक्षण जे दिलेलं होतं प्रकल्पग्रस्तांचं आरक्षण रद्द केलेलं आहे. त्यामुळे आधी जमिनी गेल्या होत्या प्रकल्पासाठी आणि आता तरुणांच्या नोकऱ्या सुद्धा गेलेल्या आहेत. 22 गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही अद्याप प्रलंबित आहे. गोसेखुर्द प्रकल्पाचे प्रश्न फार भयानक आहे. CSR वाढतं कारण की 4 पिढ्या संपल्या, गोसेखुर्द पूर्ण व्हायला लागल्या. अजूनही गोसेखुर्द पूर्ण झालेलं नाही आणि म्हणून आम्ही सरकारला वारंवार सांगितलं होतं. मी विधानसभा अध्यक्ष असताना सरकारला त्यावेळेस सूचना केलेल्या होत्या की ज्याप्रमाणे तुमच्या सगळ्या गोष्टीचा CSR वाढतो, मग शेतकऱ्यांच्या जमिनीचा CSR त्यांच्या किमती वाढतात, त्याप्रमाणे त्यांना मोबदला मिळाला पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस जमिनी संपादित करतात त्यावेळेस आम्ही सांगतात की ते आम्ही 95 मध्ये संपादित केल्या होत्या, पण त्या ठिकाणी त्यांचा वाद चाललेला होता की एवढ्या कमी दरात आम्ही ह्या जमिनी देणार नाही आणि मग त्यांच्या मुलांनाही सुद्धा नोकरी देण्याचं आमिष त्या काळामध्ये दिलेलं होतं. सरकारला जमिनीचा योग्य मोबदला दिला पाहिजे आणि दुसरं सरकारने त्यांच्या अपत्यांना नोकरी दिली पाहिजे कारण की तो त्यांचा अधिकार आहे. त्यांचा पूर्ण संसार, त्यांची घरं आणि पुनर्वसनाच्या बाबतची अजूनही योग्य पुनर्वसन लोकांचं झालेलं नाही. त्या पद्धतीची भूमिका लोकांची आहे. कालच गोसेखुर्दमध्ये महिलांनी त्या ठिकाणी पाण्यामध्ये उतरून दिवस आणि रात्रभर त्या पाण्यामध्ये राहिल्या, पण सरकारचं लक्ष वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण सरकारला त्याचं घेणं देणं नाही. अशा पद्धतीचं चित्र दिसतंय. आज आम्ही ती भूमिका विधानसभेत मांडू. सर, निवडणुका संपतात, कांदा उत्पादक पुन्हा अडचणीत आलेले आहेत. समन्वयाचा कुठे अभाव दिसतोय? नक्षलवाद्यांचा समावेश होता. आता असं म्हणतायत की काठमांडूमध्ये एक बैठक झाली, त्याच्यामध्ये जर महायुतीचं सरकार आलं तर ते अस्थिर करण्याचं चर्चा त्या बैठकीत झाली. काल 10 ठिकाणी एरवी छापे टाकलेले आहेत. काही लॅपटॉप सिम कार्ड सुद्धा अरेस्ट केले. काही संघटना सांगितल्या होत्या त्या दिल्यात का सरकार? मी काल मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, स्वतःहून दिलं, स्वतः जाऊन दिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये कोणत्या संघटना त्या अर्बन नक्षल आहेत त्याची माहिती सरकारने दिली पाहिजे, ती यादी दिली पाहिजे. अशा पद्धतीचं मी पत्र काल दिलेलं आहे. अजूनपर्यंत कुठलंही उत्तर आलेलं नाही. NIA च्या काल देशभरामध्ये 10 ठिकाणी स्वबळावरती आम्ही निवडणुका लढवू, स्वबळावरती जे काय करायचं ते करू.